चौथी स्कॉलरशिप एक्झाम बद्दल एक महत्वाची अपडेट आली आहे. क्वेश्चन पेपरचं स्वरूप आलेलं आहे. चौथी स्कॉलरशिपसाठी तुम्हाला 2 पेपर असणार आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला लँग्वेजचा पहिला पेपर असेल, सपोज मराठी, आणि दुसरा असेल त्याच्यामध्ये विषय गणित. मग मराठीला 25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला म्हणजे 50 मार्काला मराठी आहे, आणि गणिताला 50 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला म्हणजे 100 मार्काला गणित आहे. असे दोन्ही सब्जेक्ट मिळून हा पहिला पेपर असणार आहे. टोटल प्रश्न 75-150 मार्कांसाठी 1.5 तासामध्ये सोडवायचे, म्हणजे 75 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, त्यामध्ये 90 मिनिटात तुम्हाला सोडवायचे आहे. दुसरा पेपर जो असणार आहे तो द्वितीय भाषा, ज्यामध्ये इंग्लिश तुम्ही निवडू शकता, ज्यामध्ये इंग्लिशला 25 प्रश्न प्रत्येकी 50 मार्काला आहे, आणि दुसरा सब्जेक्ट असणार आहे बुद्धिमापन चाचणी, 50 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काला 100 मार्कांचा, म्हणजे 75 प्रश्न दुसऱ्या पेपरला असणार आहे. 75 प्रश्न तुम्हाला 150 मार्कांसाठी, म्हणजे दोन्ही पेपरमध्ये 75 प्रश्न 150 मार्कांसाठी, आणि 90 मिनिटात तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायची प्रत्येक पेपर, असे 2 पेपर असणार आहे. सो यासाठी तुम्हाला ऑफलाईन एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे. त्यानंतर याला एक ऑप्शनच करेक्ट असणार आहे. 4 ऑप्शन पैकी एकच तुम्हाला करेक्ट निवडायचं, असं प्रश्नाचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप चौथी स्कॉलरशिपचं असणार आहे.